नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला। उमेदवार देण्याबाबत शरद पवारांचं वक्तव्य अचानक बदललं, शरद पवारांचं घुमजाव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा निर्णय। नंदनवन निवासस्थानात एकनाथ शिंदेंची संघटनेच्या पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक। राज्यातही पक्षाचा विस्तार अधिक वेगाने वाढवा, शिंदेंचे आदेश। आमदार रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट। दोन्ही नेत्यांमध्ये बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांतून शेतीला 4 आवर्तनं देण्यास मान्यता। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा। अमरावती जिल्हा परिषद शाळा 15 जून पासून सुरू, 26 जूनची पारंपरिक तारीख यंदा रद्द। शिक्षण संचालकांच्या आदेशावर शिक्षक संघटना आक्रमक। वाशिमच्या रिसोडमध्ये पैनगंगा नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड। महसूल विभागाचं दुर्लक्ष, झाडं तोडणाऱ्यांवर कडक कारवाईची नागरिकांची मागणी। नाशिकच्या सटाणा तालुक्यातून जाणाऱ्या गिरणा डावा कालवा अस्तरीकरण विस्तारीकरण प्रश्न पेटणार। ब्राह्मणगाव येथील बैठकीत शेतकरी आक्रमक। बुलढाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षक निलंबित। जिल्हा परिषदेची कडक कारवाई, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणी। उल्हासनगरमध्ये तोतया IPS अधिकारी उघड। भर रस्त्यात महिलांनी दिला चोप। बनावट वर्दीत राजू पट्टेकरला महिलांनी पकडून पोलिसांच्या केलं स्वाधीन। परभणीत स्वच्छतेचं टेंडर मंजूर करून देण्यासाठी लाच मागणारा वैद्यकीय अधिकारी ACBच्या जाळ्यात। आरोपी विरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।